नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सनीला खूप मार दिल्यामुळे रमा ही बाजूला येऊन बसलेली असते। तेवढ्याच सीमा रमाकडे येत रमाला समजावते। तेव्हा आता सीमा म्हणते की अगं रमा, तू नको टेन्शन घेऊ, तू जे केलं ना ते योग्यच केलं। जान्हवी म्हणते की बरोबर आहे रमा, अशा नराधमांना अद्दल शिकवायलाच हवी। सीमा देवाला हात जोडून म्हणते की रमा, तू काही काळजी करू नको, देव आपल्या पाठीशी आहे। इकडे आता अभ्या आणि रमाकांत काका हे नलिनी काकूकडे आलेले असतात राहायला। तर आता दोघेही हॉलमध्ये बसत कॉफी पित असतात। कॉफी पित पित आता अभ्या अर्थाकडे बघत असतो। तर रमाकांत म्हणतो की अरे अभि, काय बघतोयस? तर आता अभ्या म्हणतो की बाय द वे बाबा, नलिनी काकू तशा स्वभावाने चांगला दिसतात, तुमची कधी ओळख झाली? रमाकांत म्हणतो की अरे तुला माहिती आहे का, त्या टेकडीपाशी आंदोलन झालं होतं, तेव्हा त्या आंदोलनात माझी आणि त्यांची भेट झाली होती। तेव्हा आता अभि म्हणतो की असे माणसं भेटायला सुद्धा नशीब लागतं बाबा। बघा ना, आता तुम्ही त्यांच्यासाठी ओळखीचे आहात, पण मी आणि आर्था त्यांच्यासाठी ओळखीचे नाही आहोत। तरी सुद्धा मला आणि आर्थाला त्यांनी एवढे प्रेमाने इथे आणलं। मगाशी त्यांनी आर्थाला छान अंगाई गाऊन झोपवलं, तुम्हाला माहिती आहे का बाबा? असे अभि आता रमाकांतला सांगतो। त्यानंतर विचार करत अभि म्हणतो की पण बाबा, यापूर्वी तुम्ही मला हे असं कधी सांगितलंच नाही। रमाकांत म्हणतो की तू तरी कुठे रेवाचं मला सांगितलं होतं, आणि मी सांगण्याचा प्रयत्न केला रे अभि, पण आपल्या घरामध्ये एवढ्या काही घटना घडत होत्या ना, सांगायला चान्सच मिळाला नाही। आणि रमाकांत म्हणतो की नलिनी फक्त आमची ओळखच नाही तर खूप चांगली मैत्रीण आहे, आम्ही भेटलो, एकमेकांशी खूप बोललो। रमाकांत म्हणतो की त्यानंतर आमची ओळख झाली, आमची गप्पा मारायला सुरुवात झाली, आणि आम्ही मग खूप एकमेकांशी बोलत गेलो। त्यानंतर आता अभि म्हणतो की पुढे बाबा, जर तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर पुढे तुम्ही विचार करायला काही हरकत नाही बरं का। अभि म्हणतो की बाबा, आपल्या घरी मी तुम्हाला बघितलंय ना, तुम्ही खूप एकटे पडला होतात, आणि बाबा मी त्यावेळेस तुमच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही। आणि बाबा, मी तुम्हाला सांगतोय की जर तुमच्याकडे लक्ष देणारी एखादी व्यक्ती जर तुम्हाला दिसत असेल, अभि म्हणतो की माझी काहीच हरकत नसेल बाबा, आणि मला माहिती आहे बाबा, मी त्या अर्थाने बोलत नाही, तुम्हाला खरंच जोडीदाराची गरज आहे। रमाकांतचा हात धरत आता अभि म्हणतो की बाबा, मला तुमचं दुःख आता जाणवायला लागलंय। आई गेल्यापासून तुम्ही किती एकटे आहात ना, याची मला जाणीव आहे। सॉरी बाबा, मी कधीच तुमच्या बाजूने नव्हतो, पण यापुढे मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी कायम तुमच्या बाजूने असेन, असे आता अभि रमाकांत काकांना बोलतो। इकडे आता अक्षय आणि आनंद हे रमाकांत आणि अभ्याचा तपास काढून पुन्हा घरी येतात। तर रमा त्यांना विचारते आर्था कशी आहे? तेव्हा आनंद म्हणतो की रमा, तू काही आर्थाची काळजी करू नकोस, मी फोनवर चौकशी केली, अभि, रमाकांत काका आणि आर्था एकदम व्यवस्थित आहेत। आनंद म्हणतो की पण एक वेळेस त्यांच्यासोबत मी जे फोनवर बोललो ना, त्यावरून मला असं नाही वाटत की ते दोघे आर्थाला घेऊन आता परत येतील। ते ऐकून आता मयुरी म्हणते की बरं आहे, तसं जर असेल ना तर एकदमच बरं आहे, आणि आहे तसे ते सुखात राहतील, घरातली अडगळ तरी कमी झाली। मयुरीचे ते बोलणे ऐकून आता अक्षय, सीमा, रमा सगळ्यांना मोठा धक्का बसतो। आनंद बोट करत म्हणतो की आई, काय बोलते ही? तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की मयू, काय बोलतेस तू, तुला काही कळतंय का? तेव्हा आता सीमा ही मयुरीला शांत बसण्यासाठी सांगते। तर मयुरी म्हणते की आई, तसंही ते दोघं अडचणच होते। अक्षय म्हणतो की मयुरी, एक विचार करते, दोघे सुद्धा तुला असेच बोलू शकतील। तेव्हा आता मयुरी म्हणते की बोलू दे ना, तशीही मी तुम्हाला अडचणच झाली आहे, आणि रागाने मयुरीवर निघून जाते। तेव्हा आता आनंद अक्षय आणि सीमाला समजावत म्हणतो की जाऊ दे, असू दे, ठीक होईल, तिचं काही एवढं मनावर घेऊ नका, आणि आता माझी तब्येतही थोडी खराब झाली, तेव्हा तुम्ही काही टेन्शन देऊ नका। सीमा म्हणते की अरे पण ते आहेत तरी कुठे? आनंद म्हणतो की त्यांच्या ओळखीच्या एक कोणतरी ॲक्ट्रेस आहे, त्यांच्या घरी सुखरूप आहेत ते। इकडे आता रमा ही झोपण्याच्या तयारीत येऊन किचनमध्ये तिचे अंथरूण टाकू लागते। त्याच वेळेस आता हॉलमध्ये अक्षय झोपण्यासाठी कंबल घेऊन येतो आणि सोफ्यावर बसतो। रमा आता अक्षयकडे येत म्हणते की थँक्यू तुम्ही माझ्या बरोबरीने बोलल्याबद्दल। तर आता अक्षय म्हणतो की आभार मानायची एवढी काही गरज नाही आहे बरं का, आणि रमा तशी तू सुद्धा फाईट करू शकतेस। रमा म्हणते की अहो तसं नाही, फोनवर बोलणे ऐकून तुम्ही ताबडतोब घरी परत आलात आणि त्या माणसाला घराबाहेर काढलं, त्याबद्दल खरंच तुमचे थँक्यू। रमा अक्षयला बोलताच आता अक्षय हा झोपण्याची तयारी करू लागतो। रमा म्हणते की पण आता यापुढे तुम्ही असे सोफ्यावर झोपण्याची गरज नाहीये। रमा म्हणते की तुम्ही आता तुमच्या खोलीत जाऊन झोपू शकता, उगाच असे अवघडात झोपू नका तुम्ही।
हात करत अक्षय म्हणतो की अगं छे छे, त्याच्यासाठी मी इथे झोपतच नव्हतो. मी आणि रेवा आमच्या रूमची थोडीशी डेव्हलपिंग डिझायनिंग करतो ना, तेव्हा तिथे खूप धूळ आहे म्हणून मी इकडे झोपतोय. रमा म्हणते की काही का असेना, पण आता तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा. तर अक्षय म्हणतो की बरोबर आहे, आता इथे सुद्धा माझी पाठ दुखायला लागली. आणि आता अक्षय त्याचे कपडे घेऊन त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. तर तेवढ्यात सीमा तिथे येते आणि रमाला बघते. सीमा म्हणते की काय ग रमा, अशी का उभी आहे इथे? तर आता रमा म्हणते काही नाही आई, झोपायचीच तयारी करत होते. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं रमे, तू इथे खाली कशाला झोपतेस? आई नाहीये ना, तू इथे सोफ्यावर झोपली तरी चालेल. इकडे आता रमा सीमाला म्हणते की आई, तुम्हाला असं नाही का वाटत यांच्या काही गोष्टी लक्षात आहेत आणि यांना काही काही आठवतंय? तेव्हा आता सीमा म्हणते की नाही ग, तुला असं का वाटतंय? आणि मला माहिती आहे की मला वाटतंय की त्याला काहीच नाही आठवत. तेव्हा आता रमा म्हणते की पण मला आठवतंय ना आणि माझ्या लक्षातही येते. कधीतरी म्हणजे कधी कधी ते असे वागतात ना, आम्ही ज्यावेळेस नवरा बायको होतो ना त्यावेळचे सारखे वागतात ते. रमा म्हणते की म्हणजे मी त्यांची बायको असल्यासारखे हक्काने वागतात आणि कधी कधी ते माझ्याबरोबर भांडतात. रमा म्हणते की मग वाईट वागतात, कधी कधी सगळ्यांसमोर ते माझी बाजू घेतात आणि कधी कधी अगदी उलट वागतात. रमा म्हणते की त्यांचं त्यांच्या मनातच काहीतरी चालू असतं, पण ते आपल्याला सांगत नाहीये. त्यांच्याकडे बघून ते सगळं बघून असं वाटतं की नक्कीच त्यांना पाठीमागचं सगळं काही आठवतंय असं मला वाटतंय, असे रमा सीमाला बोलते. सीमा म्हणते की असं अगं तसं काहीच नाहीये ग, आणि तसं सुद्धा तो सनी चांगला मुलगा नव्हता. बरं झालं अक्षयने त्याच्यासोबत तसाच वागला तो. सीमा म्हणते की पण बाळा, मी काय म्हणते तुला, अक्षयची जर स्मृती नाहीच परत आली तर मग तू काय करशील? तेव्हा मला वाटतंय की तू अक्षयला विसर. सीमा म्हणते की आजी, आणि तुझी मैत्रीण ग ती रेवा, तिच्या छत्रछायाखाली तू काय आयुष्यभर राहणार आहे का? अगं ती कशी वागते बघितलंस ना तू. सीमा म्हणते की आणि हे सगळं तू सहन करणार आहे का? त्यापेक्षा मी काय म्हणते की तू अक्षयला विसर, आपण तुझ्यासाठी दुसरा चांगला मुलगा बघू. सीमा म्हणते की अगं मला तुझी काळजी वाटते ग, म्हणून मी तुला सांगते. तेव्हा आता रमा म्हणते की मला असं वाटतंय की आता खूप रात्र झाली, झोपते मी. आणि आता लगेचच रमा ही किचनमध्ये जाऊन झोपते. तर सीमा तेथून निघून जाते. त्यानंतर आता रमा ही आता झोपेत असताना रमाला आठवतं की ज्या आपण आता कॉटवरती झोपलोय. पटकन आता अक्षय रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की अगं रमा, उठ उठ, काय झालं बघ. तर रमा म्हणते की अहो झोपू द्या ना मला, आत्ताच कुठे छान झोप लागली. अक्षय म्हणतो की अगं इकडे खूप काही घडलं, उठ उठ. तर अक्षय बळेचच आता रमाला उठवतो आणि त्या क्षणी आता रमाला उठून आता खिडकीजवळ आणतो. खिडकीच्या समोर पडदा असतो. तर आता रमा म्हणते की काय झालंय सांगा ना. तर आता अक्षय म्हणतो की उघड ना का हा पडदा. तर रमा म्हणते की नाही नाही, मला भीती वाटते, एकतर मी झोपेत आहे, काय झालं ते सांगा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तयार राहा बरं का, आणि लगेचच अक्षय पडदा बाजूला करतो. तर आता रमा ही समोर बघते. तर आता मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात हॅपी बर्थडे रमा असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते आणि रमा ते बघून खूप खुश झालेली असते. रमा म्हणते की म्हणजे तुमच्या लक्षात होतं तर माझा बर्थडे. तर आता अक्षय म्हणतो की मग, आणि प्रेमाने गुलाबाचे फूल आणि एक बलून घेत अक्षय आता रमाकडे देतो आणि रमाला म्हणतो की रमा तुझ्यासाठी, हॅपी बर्थडे फॉर युअर. तेव्हा आता रमा खूप खुश झालेली असते. तेव्हा आता ते सगळं बघून थँक्यू असे म्हणत प्रेमाने रमा अक्षयच्या मिठी देते. रमाने आता अक्षयला भरगच्च मिठी मारलेली असते आणि अक्षयसुद्धा खूप खुश झालेला असतो. आणि त्याच वेळेस रमाला जाग येते आणि ते आपलं फक्त स्वप्न असल्याचे आता रमाच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि आरशासमोर उभा राहत म्हणतो की अक्षय एक वेळेस स्वतःला विसरेल, पण रमा मी तुला कसं विसरेल. अक्षय विचार करतो की रमा, तुझा वाढदिवस म्हणजे माझ्या आयुष्यात एखाद्या सणासारखा आहे. अक्षय विचार करतो की रमा, पण आता मी तुला ते सांगूही शकत नाही, बोलूही शकत नाही आणि करूनही दाखवू शकत नाही. कारण जर मी आत्ता तुला हे सगळं सांगितलं तर माझी स्मृती गेली नव्हती आणि मला सगळं आठवतं, हे तुला समजेल रमा. असा विचार अक्षय करतो. पुन्हा अक्षय विचार करतो की पण मी माझ्या भावनासुद्धा थांबू शकत नाहीये, काय करू आता मी. तेव्हा आता विचार करून अक्षय आता एका कागदावरती चिठ्ठी लिहू लागतो आणि विचार करतो की रमा, तू काही काळजी करू नको, मी माझ्या भावना या चिठ्ठीमध्ये लिहितो. आणि त्यावरती आता हॅपी बर्थडे असे अक्षय लिहू लागतो. इकडे आता किचनमध्ये झोपेतून उठून रमा विचार करते की हे माझा वाढदिवस विसरले, तेव्हा नक्कीच मी यांना आठवत नाही आणि पाठीमागचं सुद्धा काही आठवत नाही.
रमा विचार करते की मला मध्ये मध्ये असं वाटतं की यांना काही आठवतंय, मी उगाचच विचार करते. तेव्हा आता रमा विचार करते की मी उगाचच वेगळा विचार करते, यांना खरंच काही नाही आठवत. इकडे आता अक्षय चिठ्ठी लिहित असताना विचार करतो की रमा खरंच मला तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय आणि हॅपी बर्थडेचं विश करावंसं वाटतंय, पण मी नाही करू शकत. पण जेव्हा तुला सगळं सत्य कळेल ना, तो दिवस तुझ्यासाठी किती आनंदाचा असेल मला माहिती. आणि त्यावेळेस तुला कळेल की हा तुझा अक्षय तुला विसरला नव्हता आणि काहीच विसरला नव्हता म्हणून. इकडे रमा विचार करते की आता मी यांच्या आयुष्यातून निघून जायला हवं, कारण आता इथे रेवाचं राज्य असेल. मी यांना कधी आठवेल किंवा नाही आठवणार माहीत नाही. आणि आता विचार करत रमा तिथे बसलेली असते, तर पाठीमागून हळूच अक्षय डोकावून रामाला बघतो आणि पाठीमागे निघून जातो. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमा उठून तिचे आवरून आता धूप दरवळवत सगळीकडे हॉलमध्ये धूप दरवळत आता बाप्पा समोर येते. आणि आता तेवढ्यात अक्षय सुद्धा हॉलमध्ये येऊन बसतो आणि रमाकडे बघतो. मोठ्या आवाजात अक्षय म्हणतो की शुभ सकाळ. तर लगेचच रमा खूप खुश झालेली असते. अक्षय आता रमाच्या पाठमोरा बसलेला असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की आजची सकाळ काय सोज्वळ आहे असं वाटतंय. अक्षयकडे बघत रमा म्हणते की काय काय आहे आज. तर अक्षय म्हणतो की अगं सभोवताली बघ ना, किती प्रसन्न वातावरण आहे. अक्षय म्हणतो की सकाळी सकाळी लवकर जाग आली, छानपैकी उठलो आणि सभोवताली बघितलं तर किती प्रसन्न वातावरण आहे असं वाटलं. आणि तू सुद्धा बघ ना, अशी पूजा करते, किती प्रसन्न वातावरण असल्यासारखं वाटतंय. अक्षय म्हणतो की म्हणून म्हटलो शुभ सकाळ. तर रमा म्हणते की अच्छा असं आहे वय. आणि रमाकडे बघत अक्षय म्हणतो की विश यू हॅपी बर्थडे रमा फॉर युअर. देवासमोर हात जोडत आता रमा म्हणते की आज माझा वाढदिवस, पण यांच्या कसं लक्षात असेल. आणि आता इकडे रमाचा चेहरा पडलेला असतो. हळूच अक्षय म्हणतो की आज 8 तारीख ना ग. अक्षयचे ते वाक्य ऐकून रमाच्या चेहऱ्यावरती क्षणात एका सेकंदात हसू फुटलेले असते. आणि लगेचच हसतच रमा म्हणते की हो. आणि रमा अक्षयकडे बघते. तेव्हा आता रमा म्हणते की काय आहे आज. तर अक्षय म्हणतो की आज ऑफिसमध्ये माझी महत्वाची मीटिंग आहे. पुन्हा आता रमाचा चेहरा पडतो. आणि पुन्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की सॉरी रमा, मी तुला विश करू शकत नाही, कारण अजूनही तुला माझं सत्य कळता कामा नाही. तेवढ्यात रेवा पळत पळत तिथे येते आणि हसतच अक्षयला म्हणते की ए अक्षय चल, मला तुला काहीतरी दाखवायचंय, चल ना लवकर. अक्षय म्हणतो की मी इथे काहीतरी महत्वाचं काम करतो. तेव्हा आता रेवा म्हणते की संसारापेक्षा तुला हे काम जास्त महत्वाचं आहे का. रेवा म्हणते की अरे अक्षय, लग्नानंतर आपली रूम कशी असणार आहे ना, डिझायनरने कशी बनवली हे तुला दाखवायचंय, चल ना लवकर. आणि पटकन आता रेवा अक्षयचा हात धरत म्हणते की चल ना अक्षय लवकर. आणि अक्षयचे ते लिहिलेले कागद वगैरे सगळे तिथेच टाकून अक्षय आता रेवा बरोबर वर त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. तर इकडे रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. देवासमोर हात जोडत डोळ्यातून पाणी आणत रमा देवाला म्हणते की देवा, हे माझे सर्वस्व आहे. रमा म्हणते की देवा, त्यांच्या नावापुढे तू माझ्या नावापुढे त्यांचं नाव लावलं आणि मग तू माझी अशी ओळख करून दिलीस, आणि म्हणून मी यांची बायको म्हणून या घरात सून म्हणून आली, पण नीतीला हे मान्य नव्हतं. आणि तू काय केलं, तू यांच्या स्मृतीतून रमा या 2 शब्दांची आणि 2 वेण्यांची ओळखच पुसून टाकली देवा. रमा म्हणते की आमच्या दोघांचा सुखाचा संसार सोडून हे मला विसरले, आणि देवा तू यांच्यासोबतची माझी ओळखच पुसून टाकली, आणि आता माझं आयुष्यालाही काही अर्थ राहिला नाही आणि जगण्यालाही नाही काही अर्थ राहिला. असे म्हणत डोळ्यातून अश्रूंच्या धारा गाळत रमा आता देवासमोर हात जोडते. आणि त्याच वेळेस आता अक्षयने लिहिलेले ते कागद उडून आता वाऱ्याने रमासमोर येतात. तेव्हा रमा त्यातील एक कागद आता समोर धरते. तर तो कागद कोरा असतो, पण समोर दिवा लावलेला असतो. आणि लगेचच त्या दिव्याची झाड त्या कागदावरती बसून हॅपी बर्थडे 2 वेण्या फॉर युअर असे लिहिलेले आता त्या कागदावर उमटते. आणि रमा ते वाचते. आणि रमाला खूप आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळेस म्हणजे हे काहीच नाही विसरले आणि यांना सगळं आठवतंय आणि हे नाटक करतात हे सत्य रमासमोर आलेले असतात. आणि पटकन आता रमा ही पळतच बेडरूममध्ये असलेल्या अक्षयकडे येते. आता बेडरूममध्ये अक्षय आणि रेवा छान एकमेकांसोबत बोलत असतात आणि त्या बेडरूमची डिझाईन बघत
बघत असतात. तेवढ्यात रमा दरवाजा उघडते आणि त्यांच्याकडे बघते. तर आता रमा विचार करते की यांचं नक्की चाललंय तरी काय आणि हे असं का वागतात. डायरेक्ट त्यांना जाऊन विचारू का, असा विचार करून आता रमा अक्षयकडे बघत असते आणि अक्षयला सगळं काही आठवत असल्याचे सत्य रामासमोर येऊन रामाला हॅपी बर्थडेचे सगळ्यात सुंदर असे सरप्राईज गिफ्ट आता अक्षयने दिलेले असते आणि ते नकळतपणे रामासमोर आलेले असते. तर कसे वाटले रामाचे अक्षयवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब